स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया आज सुरुवात। तर इव्हनिंग झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे। तर चला ते आज रुटीन मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर आता बनवणार आहे छानपैकी गवाराच्या शेंगांची भाजी। तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत। अगदी मस्त आणि चमचमीत अशी गवाराच्या शेंगांची झटपट भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बघून घेऊया। इथे गवारीची शेंगाची भाजी आपण बनवणार आहोत। त्याच्यासाठी शेंगा घेतलेल्या आहेत छानपैकी ताज्या आणि स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत। मी त्या कापून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। तर त्याच्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे, बनवून घ्यायचं आहे। अगदी थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण त्याची पेस्ट होती थोडी ती घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, थोडासा कढीपत्ता। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरमध्ये मी वाटून घेते। तर हे बघा वाटून घेतलेलं आहे, मस्तपैकी असं वाटण झालं आहे आपलं। तर आता आपण भाजी बनवून घेऊया। 3 ते 4 चमचे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। 2 ते 3 कांदे मी इथे बारीक कट करून घेतले, ते टाकून घेऊया आपण। कांदे अगदी छानपैकी इथे आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये, छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे ते। आता जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी ते वाटण सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे ते वाटण। आपण जे वाटून घेतलं होतं ते छान परतलं की याच्यात आपण टोमॅटो टाकून घ्यायचे। 2 बारीक टोमॅटो मी इथे कट करून घेतलेले आहेत। टोमॅटो ते टाकून घ्यायचे, अगदी बारीक कट करायचे टोमॅटो टाकून घ्यायचे, कारण छानपैकी याच्यात शिजणार ते, त्याच्यामुळे वाटण टाकल्यावर टोमॅटो टाकून घ्यायचे, परतून घ्यायचे चांगला। आता याच्यामध्ये डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्यात गरम मसाला टाकायचा 1 ते 1.5 चमचा। त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे, तुम्ही किती खाता त्यानुसार घ्या। 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे। अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे इथे धना पावडर टाकून घ्यायची आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं टाकल्यावर हे। याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया। ज्या भांड्यात वाटण केलं होतं तेच पाणी आपण इथे टाकून घेणार। म्हणजे मसाला अगदी छानपैकी असा परतून घ्यायचा याच्यामध्ये। त्याला थोडंसं आपण 1 मिनिट छान इथं परतून घेऊया। बघू शकताय छानपैकी याला तर्री आलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण शेंगा टाकून घ्यायच्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याला तेलामध्ये सुद्धा परतू शकता। छानपैकी मिक्स करून घ्यायचंय चांगल्यापैकी शेंगा आणि नंतर याच्यात आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचंय। 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्यायच्या, पाणी टाकून घ्यायचं। तुम्हाला किती ग्रेव्ही आहे त्याप्रमाणेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। आता छानपैकी उकळी येते आणि शिजते तोपर्यंत आपण भाजीला राहू देऊया। जवळजवळ आपल्याला 10-1 मिनिटं लागतील छानपैकी छान उकळी आल्या तोपर्यंत। अशी चमचमीत आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे आणि मस्त तरी पण आलेली आहे। हे बघा अगदी मस्त अशी। तर आता आपण काढून घेऊया। दुसरा एक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे काकडीचं भगराळं। भगराळं म्हणजे काकडीचा झुणका मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला झटपट तयार होतो आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। तर चला बघून घेऊया कसा बनवायचा आहे तो। ठेवून घेतलेली आहे गॅसवर, त्याच्यात आपल्याला 3 ते 4 चमचे इथे तेल टाकून घेऊया आपण। 1 चमचा जिरं टाकून घ्यायचे, 2 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतले ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडेसे गुलाबी रंगावर होता तोपर्यंत परतून घ्यायचे।
कांदा मस्त असा परतून झालाय गुलाबी रंगावर. याच्यात आपण लसूण ठेचून घेतलेला आहे. 4 ते 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या, फक्त अगदी जाडसर ठेवल्या आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घ्यायचा. याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो नरम होतो तोपर्यंत आपण याला परतून घेऊ. छान परतून झालंय. याच्यामध्ये डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे. थोडीशी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे. 1 ते 1.5 अर्धा चमचा हळद. त्याच्यानंतर आपल्याला इथे धना पावडर टाकून घ्यायची आहे 2 चमचे. अगदी थोडासा इथे चिमूटभर गरम मसाला टाकायचा स्वादसाठी. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण इथे काकडी किसून घेतलेली आहे. तर ह्या 4 काकड्या इथे मी किसून घेतलेल्या आहेत. तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. काकडीचं पाणी सुद्धा सगळं टाकून द्यायचं याच्यामध्ये आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे इथं मसाल्यांमध्ये. 1 मिनिटापर्यंत छान असं परतून घेऊया आपण. छान परतून झालेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्यावर छान परतून घ्यायचं परत एकदा. आता याच्यामध्ये आपल्याला झुणका बनवायचा आहे काकडीचा. तर याच्यात आपल्याला इथे असं चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. असं हातानेच टाकायचं, पसरवायचं आणि मिक्स करायचं. लागेल त्यानुसार टाकायचं आहे. परत आपण थोडंसं टाकून घेऊया. त्याच्यात जितका ओलावा आहे त्या प्रमाणे आपल्याला तितकं चण्याचं पीठ इथे टाकून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता याला किती लागलं मी तुम्हाला सांगते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. काकडीचं पाणी असतं ना, तर त्याच्यानेच अगदी छान असं मिक्स होतं ते. मस्त असं परतून घेतलेलं आहे. थोडासा इथे पाणीचा सबका मारूया आपण, अगदी 1/2 चमचा. आणि मस्त याला थोडंसं 1 ते 2 मिनिटं आपण इथे झाकून द्यायचं आहे. मस्त शिजवून घ्यायचं. झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही मस्त असं झालेलं आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त असं तयार आहे आपलं बघराळ, म्हणजे काकडीचा झुणका तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा. अशी आपली थाळी तयार झालेली आहे. आणि मस्त गवारीची भाजी, त्याच्यानंतर इथे काकडीचं झुणका बनवलेला आहे, तो सुद्धा रेडी झाला आहे. आणि खूप चविष्ट असं झालेलं आहे जेवण. तर हे बघा, डाळ भात बनवलेला आहे इथे. आणि इथे गोड दूध आहे इथे. त्याच्यानंतर चपाती आहे, गवारीच्या शेंगाची भाजी आहे, त्याच्यानंतर काकडीचा झुणका आहे, पापड आहे, कैरी आहे. तर मस्त अशी आपली थाळी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि भाजी तर अगदी मस्त अशी चमचमीत झालेली आहे आपली. दोघीही अगदी मस्त चविष्ट अशा. तर हे बघा, अशा पद्धतीने थाळी तुम्ही बनवू शकता. तर आज मी अशा पद्धतीने बनवली. छानपैकी तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. छान चमचमीत अशी गवारीच्या शेंगांची भाजी आणि त्याच्यानंतर आपण बनवलेलं आहे मस्तपैकी उन्हाळ्यासाठी असं काकडीचं झुणका. तर नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. अगदी चविष्ट अशी झालेले आहेत. अगदी बनवण्यासाठी सोपे आहे. तर
तर नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालं आहे ते. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे.